नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। जसं की आपण थंबनेल बघितलं असणार, समाजसुधारक ह्या घटकाचा जो सेकंड पार्ट, ठीक आहे, तुम्ही खूप दिवसापासून वाट बघत होते। सो म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण हा जो एक सिरीज चालू केली आहे, त्यामध्ये जे इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहेत, शॉर्ट बट स्वीट अशा पद्धतीने आपण कव्हर करतोय। सो सोशल रिफॉर्मर भाग 2 पार्ट 2 मध्ये आपण पार्ट 1 ज्यांनी नाही बघितलं आहे त्याच्यामध्ये आपण एक गोष्ट शिकलोय, काय? मॅट्रिक्स फॉर्मेशन। सो मॅट्रिक्स फॉर्मेशन काय असते, ज्यांनी पहिला पार्ट नसेल बघला जाऊन एक वेळेस चेक करा, ठीक आहे। चला, गणेश वासुदेव जोशी समाजसुधारकांपैकी एक। चला, गणेश वासुदेव जोशी यांच्याविषयी आपण ज्यावेळेस वाचतो तर सर्वात पहिले डोक्यात काय येते? सार्वजनिक सभा, ठीक आहे। सार्वजनिक सभा हा पहिला पॉईंट आपल्या डोक्यात येतो। चला, आपण आता त्यांच्याविषयी वाचू। बघा, कोणत्याही समाजसुधारकांविषयी ज्यावेळेस आपण वाचतो ना, तर त्यांनी कोणता त्यांचा कार्यकाळ आहे 28 ते 1890 या दरम्यान। जन्म सातारा, जन्म आणि मृत्यू आयोग जन्माविषयी विचारतंय। जसं आयोगाचा जर पॅटर्न बघितला तुम्ही तर मागच्या काही वर्षांपासून एका साईडला जन्म देतात आणि दुसऱ्या साईडला समाजसुधारक, ठीक आहे। चला, जन्म सातारा येथे, प्राथमिक शिक्षण तिथंच झाले। आता हे वकील होते, ठीक आहे, वकील होते। आता जन्म साताऱ्याला झाला, परंतु वकील झाले आणि पुण्यात आले। कुठं? पुणे। म्हणजे जन्मभूमी काय? जन्मभूमी आली सातारा, जन्मभूमी सातारा आणि कर्मभूमी पुणे। चला पुढे। सो आपण याविषयी पण मॅट्रिक्स ह्या सेशनमध्ये यामध्येही आपण मॅट्रिक्स शिकणार आहोत। चला, यांच्याविषयी इम्पॉर्टंट फॅक्ट्स। सामाजिक आणि राजकीय योगदान। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेपूर्वी, म्हणजेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 1885ला स्थापन झाली, बरोबर। त्याच्या स्थापनेपूर्वी सनदशीर मार्गाने, काय म्हणतोय? सनदशीर मार्ग म्हणजे अर्ज विनंत्या करून, ठीक आहे, अर्ज विनंत्या करून जर कोणती संस्था चालत असेल तर पुणे येथे कोणती? पुण्यामध्ये, मुंबईमध्ये नाही, मुंबईमध्ये बॉम्बे असोसिएशन होती, ठीक। कधी? बॉम्बे असोसिएशन 26 ऑगस्ट 1852, ठीक आहे, 1852। पण ही कुठं? मुंबई। आपण पुण्याविषयी बोलतोय, ठीक आहे। 2 एप्रिल 1870ला काय स्थापन केलं? सार्वजनिक सभा। आता सार्वजनिक सभा स्थापन केली म्हणजे त्या सभेचे अध्यक्ष कोणी असायलाच पाहिजे। मग कोण? औंधचे श्रीमंत श्रीनिवास पंत प्रतिनिधी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा स्थापन करण्यात आली। सेकंड फॅक्ट, मुख्य सूत्रधार कोण होते? गवा जोशी होते। सेक्रेटरी काका, म्हणजे सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी, ठीक आहे। आता यांना तुम्हाला माहिती आहे, एखादी संस्था, ठीक आहे, एखादी संस्था म्हणा, समाज म्हणा, हा स्थापन करण्यासाठी एकटा व्यक्ती करणार आहे का? नाही। जसं मी अगोदरच सांगितलंय, समान विचारधारेचे व्यक्तिमत्व एकत्र येतात, एक समाज स्थापन करतात आणि यामध्ये सहकार्य कोणाचं लाभलं आहे? सदाशिव सीताराम साठे व सीताराम चिपळूणकर। सदाशिव साठे, सीताराम साठे व सीताराम चिपळूणकर यांचं, ठीक आहे। आता इथं आपण म्हणतोय मुंबई प्रांतात सनदशीर काम करणारी ही संस्था होती। आता एक लक्षात घ्या, तुम्हाला चांगलं माहिती आहे की नाना शंकर शेठ यांचा कार्यकाळ कधीचा आहे? 1865 पर्यंत, बरोबर। म्हणून नाना शंकर शेठ गेल्यानंतर बॉम्बे असोसिएशनचं कार्य थोडं थंडावलं, ठीक आहे, बॉम्बे असोसिएशनचं कार्य थंडावलं। मग पुण्यातून मुंबई प्रांतात सनदशीररित्या चळवळ करणारी संघटना कोणती राहिली? मग सार्वजनिक सभा। मग महत्त्व कोणाला प्राप्त झालं? सार्वजनिक सभेला प्राप्त झालं। म्हणजे सार्वजनिक सभा ही टॉपला येत गेली, ठीक आहे। इन अदर वर्ड, जर आपण असा विचार केला तर सार्वजनिक सभेमध्ये काम केल्यासाठीच गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका म्हणतात, ठीक आहे। आता बघा, तुम्हाला नेहमी उद्दिष्ट, हेतू असं विचारतात। आता याचा प्रारंभिक हेतू काय होता ज्यावेळेस सार्वजनिक सभा स्थापन झाली? प्रारंभिक हेतू, कारण काय होतं ही सभा स्थापन करण्याचा? की पुण्यातील पर्वती मंदिर जे आहेत ना, या संस्थानात आर्थिक भ्रष्टाचार होत होता।
आणि जी अंधाधुंदी माजली होती, तसेच जी पंचमंडळाची आरेरावी वाढली होती, याच्या विरोधात पंचांची चौकशी आणि आर्थिक गोंधळ दूर करण्यासाठी कायदेशीर उपाययोजना करा, असं कोणाला? सरकारला सांगण्यासाठी. यासाठी सार्वजनिक सभा स्थापन झालेली होती. ठीक आहे. ठीक. आता यांच्या पत्नी ज्या आहेत सरस्वतीबाई जोशी, यांच्याविषयी थोडीशी माहिती आहे की यांनी स्त्री विचारवती ही संस्था स्थापन केली होती. आयोग काय करते? आयोग एका साईडला स्त्री विचारवती असं देते आणि दुसऱ्या साईडला व्यक्तींची नावं देतात. म्हणजे कधी कधी जोड्यामध्ये येतो, कधी स्टेटमेंटमध्ये येतो, अशा प्रकारे प्रश्न फॉर्म होतो इथं. बघा, आपण आहे ना आयोगाच्या ज्या पॅटर्नला आहे त्याला धरून सर्व गोष्टी चालतोय आणि स्पीडमध्ये करतो. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे शेतकरी हिताचे कार्य सार्वजनिक सभेने केलेलं आहे. त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे 1870मध्ये स्थापन झाली आहे. त्यावेळेस 1875मध्ये जे दख्खनचे दंगे झाले होते, पहिले दंगे कुठे झाले होते? सुपे. लक्षात ठेवा, सुपे. आयोगाने 1 नंबरला पुणे टाकलंय आणि 2 नंबरला सुपे टाकलंय आणि भरपूर लोकांनी पुणे करून आलेत. सो दॅट इज ट्रॅप. हां, तर पुणे जिल्ह्यातील सुपे येथे पहिले झाले. आता सुपे येथे दंगे झाले मग ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट आणायचा होता. मग आणायचा होता तर काय केलं? डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट आला. कधी? 1879ला ब्रिटिश गव्हर्नमेंटने डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट आणला आणि याच्यामध्ये काही अशा तरतुदी होत्या की सहजासहजी सरकारची जमीन ही शेतकऱ्याची जमीन ही सावकारांकडे जाणार नाही. चला नेक्स्ट, याचा मॅट्रिक्स आपण बघणार आहोत. आता एक आपल्या राज्यसेवेला आता जस्ट एक प्रश्न आला होता. काय? बघा, इंग्लंडच्या राणीला मानपत्र 1877मध्ये लिटन यांनी दरबार भरवला होता. आता इथं थोडंसं आपण बघून की थोडंसं इम्पॉर्टंट आहे म्हणून. बघा, 1877मध्ये लिटन याने दिल्ली दरबार भरवला. ठीक आहे. लॉर्ड लिटन याने दिल्ली दरबार भरवला. आता इथं 3 व्यक्तिमत्व हजर होते. एक होते सार्वजनिक काका म्हणजेच गवा जोशी होते. दुसरे होते न्यायमूर्ती रानडे आणि तिसरे होते लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख. आता ह्या कार्यक्रमामध्ये लिटन याने जो हा कार्यक्रम आयोजित केला होता, राणी विक्टोरिया हिला भारताची सम्राज्ञी म्हटलं होतं. हिला भारताची सम्राज्ञी अशी पदवी देण्यात आली होती ह्या कार्यक्रमामध्ये. तर लोकहितवादी इथं ज्या वेळेस होते ना, यांना राव बहादूर ही पदवी देण्यात आली होती. परंतु सार्वजनिक सभेतर्फे जर कोणी हजर असेल तर ते कोण होते? गणेश वासुदेव जोशी ज्यावेळेस सार्वजनिक सभेतर्फे हजर होते तर त्यांनी बिल ऑफ राईट्स म्हणजे आम्हाला राजकीय हक्क द्या. काय? राजकीय हक्क मागितले होते. म्हणजेच त्यावेळेस ग.वा. जोशी हे सार्वजनिक सभा हिला रिप्रेझेंट करत होते. कुठं? दिल्ली दरबारामध्ये राणीच्या समोर. आणि बिल ऑफ राईट्स त्यांनी मागितलं होतं. चला, आता इथून अगोदरची जे नेक्स्ट पार्ट आहे तो थोडासा मॅट्रिक्स फॉर्ममध्ये मी तुम्हाला सांगतो की काय असतो. आता तुम्हाला एक स्वदेशी असं बघायचं आहे. स्वदेशीमध्ये तुम्ही काही घटक जोडा म्हणजे काही व्यक्तिमत्व जोडा. तुम्ही असं वाचलं असेल की 1877चा जो राणी दरबार झाला ते सम्राज्ञी अशी पदवी देण्यात आली विक्टोरियाला. मग कोण भडकले होते? फडके भडकले होते. हां, वासुदेव बळवंत फडके. आता वासुदेव बळवंत फडके आणि सार्वजनिक सभा यांचा संबंध होता. सार्वजनिक सभा. ठीक आहे. म्हणूनच ज्यावेळेस फडकेंना कनिष्ठ न्यायालयामध्ये शिक्षा झाली त्यावेळेस सार्वजनिक सभेचे जे कर्ता धर्ता होते सार्वजनिक काका यांनी त्यांचे वकीलपत्र घेतले होते. काय? वकीलपत्र. कनेक्शन आलं? मॅट्रिक्स कनेक्शन आलं? ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला इतिहास समजून घ्यायचा आहे. बरं, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. कनिष्ठ न्यायालयामध्ये सार्वजनिक काका यांचं वकीलपत्र घेतलं होतं फडक्यांचं. वरिष्ठ न्यायालयामध्ये ज्यावेळेस इथं शिक्षा सुनावली गेली मग वरिष्ठ न्यायालयामध्ये कुणी वकीलपत्र घेतलं होतं? प्रश्न क्रमांक 1 त्याचं उत्तर द्या.
ठीक आहे, कमेंट्समध्ये सांगा मला. आणि हे मॅट्रिक्स फॉर्मेशन आवडतं आहे का? आवडत असेल तर लाईक करा आणि कमेंट्समध्येही सांगा की अजून व्हिडिओ घेऊन या. चलो नेक्स्ट बघा, इथं काय दिल्ली दरबार झाला. दिल्ली दरबारमध्ये ग.वा. जोशी हजर होते, रानडे हजर होते. हां, त्यांनी खादीचा पोशाख, हा जो खादीचा पोशाख म्हणजेच तुम्ही एक टर्म समजून घ्या काय, स्वदेशी. स्वदेशी, स्वदेशीची शपथ घेणारे 3 व्यक्तिमत्व कोण? सर्वप्रथम ग.वा. जोशी, ठीक आहे, जोशी काका. त्यानंतर न्यायमूर्ती रानडे, त्यानंतर फडके, वासुदेव बळवंत फडके. हे लक्षात ठेवा की हा जो कीवर्ड आहे हा सेंटर पॉईंट येतो. स्वदेशी, स्वदेशी हा कीवर्ड सेंटर पॉईंट येतो. ठीक आहे. चला, इथं जे ग.वा. जोशी यांनी डिक्लेरेशन ऑफ राईट्स याचे मानपत्र, असं एक मानपत्र होतं, त्याचे वाचन केलं होतं. त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं? आम्हाला राजकीय हक्क पाहिजेत, आम्हाला राजकीय हक्क पाहिजेत. पुढे स्वदेशी चळवळ. आता स्वदेशीची जी मुहूर्तमेढ म्हणजे सुरुवात केली होती ही कोणी केली होती? तर ग.वा. जोशी यांनी. महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळक यांच्या अगोदर खादीचा वापर यांनी सुरू केला होता. म्हणजे हे त्याचे इनडायरेक्टली जनक म्हणता येईल. ठीक आहे, इनडायरेक्टली जनक म्हणता येईल. ठीक आहे. आता इथं जर मी स्वदेशी वापरायचं सांगतोय, जर मी तुम्हाला म्हटलं स्वदेशी वापरा, स्वदेशी वापरा, मग तुम्ही म्हणणार की सर स्वदेशी तर ठीक आहे आम्ही वापरू, परंतु आम्हाला पर्याय काय? मग तुम्ही तर काही निर्मिती करायला पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं? देशी व्यापार उद्योजक संस्था, देशी व्यापार उद्योजक संस्था ही चालू केली. स्वदेशीचा पुरस्कार करण्यासाठी, स्वदेशीचा पुरस्कार करण्यासाठी देशी व्यापार उद्योजक संस्था. ठीक आहे. मुद्रण स्वातंत्र्याचा पुरस्कार केला आहे. 1878 मध्ये लिटन होता, बरोबर, तुम्हाला माहिती आहे लिटनला आणि इथं दरबारा. आणि त्याने काय केलं? व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट आणला. याच्याने काय झालं? याच्याने असं झालं की जे देशी म्हणजे व्हर्नॅक्युलर म्हणजे जे रिजनल न्यूजपेपर होते त्यांच्यावरती बंधनं आणली, कायदे आणले. त्याच्याने असं झालं की एक वृत्तपत्र होतं अमृत बाजार पत्रिका, अमृत बाजार पत्रिका, यांनी त्यांची प्रिंटिंग रातोरात बदलून रिजनल लँग्वेजपासून इंग्लिश करून टाकलं. आणि ही तीच अमृत बाजार पत्रिका आहे. ज्यावेळेस फडके यांना शिक्षा झाली त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं होतं की देशप्रेमाने ओथंबलेला हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष, अशी कोणाची स्टेटमेंट होतं? अमृत बाजार पत्रिकेचं. ठीक आहे. व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट, राव बहादूर सदाशिवराव गोवंडे व सार्वजनिक काका यांनी मुंबई, कलकत्ता येथे या कायद्याचा विरोध करण्यासाठी आंदोलनं केली आहेत व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्टला. ठीक आहे. म्हणजे तुम्ही एका दृष्टीने बघू शकतात की लिटनच्या दरबारात ते गेले होते, परंतु कशासाठी? राईट्स मागण्यासाठी. स्त्री विचारवती सभा आपण बघितले. ठीक आहे. आता विधवा पुनर्विवाह, इथं बघा, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी 1866 मध्ये विधवा पुनर्विवाह संस्था चालू केली. आता यांनी चालू केली. आता न्यायमूर्ती रानडे आणि सार्वजनिक सभा यांचा संबंध काय? यांचा संबंध काय? तुम्ही एक गोष्ट बघितली असेल की तुम्हाला अजून एक मॅट्रिक्स फॉर्म अजून सांगतो मी, बघा कसा. बघा, सार्वजनिक सभा आहे. आता मी तुम्हाला हे सांगतो की लोकमान्य टिळकांना गोपाळकृष्ण गोखले यांचा वैचारिक विरोध का होता? वैचारिक मतभेद होते ते का? सार्वजनिक सभा स्थापन झाली. ग.वा. जोशी तुम्हाला माहीतच आहे काय, हे करता धरता होते. ज्यावेळेस रानडे मुंबईवरनं पुणेमध्ये आले. आता न्यायमूर्ती रानडे हे ब्रिटिश गव्हर्नमेंटमध्ये होते. मग काय डायरेक्टली तर ते सहभाग घेऊ शकत नाही. मग त्यांनी इनडायरेक्टली म्हणजे पडद्यामागून सार्वजनिक सभेची सूत्रे हलवणं चालू केलं. ठीक आहे. आता ग.वा. जोशी यांचे जावई कोण होते? यांचे जावई होते गोपाळकृष्ण गोखले. यांचे जावई होते. आता एका दृष्टिकोनातून ज्यावेळेस सार्वजनिक सभेवरती लोकमान्य टिळकांनी प्रभुत्व मिळवलं,
लोकमान्य टिळकांचं प्रभुत्व आलं. कशामध्ये? सार्वजनिक सभेमध्ये. त्यावेळेस न्यायमूर्ती रानडे, म्हणजे न्यायमूर्ती रानडे हे बाहेर निघाले. इथून हे बाहेर निघाले, इथून बाहेर निघाले आणि काय स्थापन केलं? डेक्कन सभा. डेक्कन सभा म्हणजे इथं एक वेळेस गोपाळकृष्ण गोखले, जे एक वेळेस सार्वजनिक सभेमध्ये काम करत होते, त्यांना लोकमान्य टिळकांचा नेमका प्रभाव कसा आहे हे माहीत झालं. आता ही पहिली घटना. हां, लोकमान्य टिळकांना काँग्रेसमध्ये येण्यासाठी विरोध का होत होता ते सांगतोय मी. बरं, हे झालं. दुसरी घटना काय झाली की जे न्यायमूर्ती रानडे होते यांना गुरु मानायचे. कोण गुरु मानायचे? म्हणजे हे आले शिष्य आणि हे आले गुरु. कोण? न्यायमूर्ती रानडे हे गुरु होते. कोणाचे? गोपाळकृष्ण गोखले यांचे. आता मला सांगा, गुरूंना सार्वजनिक सभेमधून बाहेर काढले, हां, किंवा किंबहुना याच्यातून मतभेद होऊन बाहेर निघाले. ठीक आहे. सो आपल्या गुरुला बाहेर काढले, वैचारिक मतभेद असणार. सर अँड मॅम, यस ऑर नो कमेंटमध्ये सांगा. चला, पुढची घटना काय झालं? 1895. आता 1895 एक घटना अशी झाली की जी सामाजिक परिषद कोणी चालू केली? सामाजिक परिषद. आपण नेक्स्ट स्लाइड घेऊ. बघा, इथं सामाजिक परिषद कोणी चालू केली? न्यायमूर्ती रानडे. कशासाठी? काँग्रेसच्या पटलावरती जे सामाजिक विषय आहेत हे डिस्कस होण्यासाठी सामाजिक परिषद चालू केली. आता या सामाजिक परिषदेचं 1887 पासून ते 1895 कामकाज व्यवस्थित चालू होतं. परंतु 95ची जी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची जी सभा होती ती होती पुण्यामध्ये, आणि पुण्यामध्ये होत्या ॲज युजल लोकमान्य टिळकांचा प्रभाव. मग त्यामध्ये पुण्यामध्ये ज्यावेळेस सभा होणार होती त्यावेळेस एक होते श्रीधर दाने म्हणून. श्रीधर दाने यांनी असं म्हटलं होतं की जर सामाजिक परिषद ही राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या पटलावर होईल तर मी मंडप जाळून टाकणार. असं कोण बोलले होते? श्रीधर दाने. आणि श्रीधर दाने यांच्यावरती प्रभाव कोणाचा होता? लोकमान्य टिळक यांचा. आता ह्या 95च्या जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव कोण होते? सचिव त्यावेळेस होते गोपाळकृष्ण गोखले साहेब होते. म्हणजेच हा सेकंड टाइम आहे गोखले साहेबांना लोकमान्य टिळकांच्या प्रभावाचा अनुभव होण्याचा. सेकंड टाइम. आता थर्ड टाइम काय? 1905चं काँग्रेस अधिवेशन होतं. त्यावेळेस जे अध्यक्ष होते ते होते गोखले साहेब. ठीक आहे, ते होते गोखले साहेब. इथूनच स्वदेशी, बहिष्कार, स्वशासन जे आहेत ना, इथूनच सर्व म्हणजे वंगभंग चळवळ चालू झाली. ती वंगभंग चळवळ इथून चालू झाली ती. आणि 1907ला सुरत फूट, ज्याला म्हणतात सुरत फूट, ही झाली. म्हणजेच ऑल इन ऑल तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, 3 वेळेस गोपाळकृष्ण गोखले यांना लोकमान्य टिळकांचा अनुभव आलेला आहे. म्हणून त्यांनी जोपर्यंत ते जिवंत होते तोपर्यंत गोपाळकृष्ण गोखले आणि फिरोजशाह मेहता यांनी लोकमान्य टिळकांना काँग्रेसमध्ये येण्यासाठी विरोध केला होता. ठीक आहे, आता तुम्हाला क्लिअर झालं असेल की काय चालू आहे. चला पुढे. मॅट्रिक्स फॉर्मेशन जर तुम्ही करायला लागले ना, आय गॅरंटी यू तुमचा कन्फ्युजन होणार नाही. चला, राष्ट्रीय चळवळीतील भूमिका गवा जोशी यांची. बघा, कोणाकोणाला मार्गदर्शन केले? बघा, लोकमान्य टिळकांना, गोपाळकृष्ण गोखले यांना. ठीक आहे, अशांना मार्गदर्शन केलेले आहे. कायदेशीर लढे तुम्हाला सांगितलं, वासुदेव बळवंत फडके यांचं वकीलपत्र घेतलं होतं कनिष्ठ न्यायालयामध्ये. ह्या सर्व गोष्टी करत असताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, काय? वकील होते म्हणजे कायद्याचा चांगला अनुभव आहे. ठीक आहे, पुढं 1880 हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झालेला आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट. समाजसुधारक कोण? महादेव गोविंद रानडे. इथं लक्षात ठेवा, आपण जे लेक्चर घेतोय हे परीक्षाभिमुख आहे. जर लेक्चर आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. काही क्वेश्चन्स असतील
तर कमेंट्समध्ये मला विचारा, मी उत्तर देईल. हां, आता न्यायमूर्ती रानडे. चला पुढं. कार्यकाळ बघा, 1842 ते 1901 इथपर्यंत लक्षात ठेवा. पुढं जन्म निफाड नाशिक यांच्यावरती प्रश्न आलेला आहे. जन्मस्थान ठीक आहे, गव्हर्नमेंटमध्ये होते. आता जर एखादं एक्स्ट्रीम स्टेटमेंट येते, मवाळ गटातून होते. कोणत्या गटातनं? मवाळ गटातनं होते. जर यांनी असं म्हटलं सशस्त्र क्रांतीचा मार्ग अवलंबल्याशिवाय होणार नाही, तर पहिले रानडे यांना किंवा मवाळ जे नेतृत्व आहेत, जसं गोखले झाले, रानडे झाले, गवा जोशी झाले, हे मवाळ नेतृत्व येतात, यांना बाजूला करायचं. कारण नाही, हे येणार नाही, हे क्रांतिकारी स्टेटमेंट देणार नाहीत. ठीक आहे. बघा, प्राथमिक शिक्षण. आता यांचा जन्म जो आहे ना, जन्म हा नाशिकला झालेला आहे, बरोबर, निफाड येथे. परंतु यांचं जे प्राथमिक शिक्षण कोल्हापूर, ठीक आहे, यांचं प्राथमिक शिक्षण कोल्हापूरमध्ये झालं आहे. आता असं कसं? सरन मॅम, त्यांचे जे वडील होते ना, ते गव्हर्नमेंटमध्ये होते, ठीक आहे, ब्रिटिश गव्हर्नमेंटमध्ये होते, ठीक आहे, लिपिक भागामध्ये. तर तिथं कोल्हापूरला होते, त्यावेळेस हे प्राथमिक शिक्षण तिथं झालेलं आहे. एल्फिस्टन हायस्कूल इथं त्यांचं शिक्षण झालं. त्यानंतर अर्थशास्त्र. आता हे इम्पॉर्टंट आहे. हे इम्पॉर्टंट आहे. अर्थशास्त्र का? शिक्षण इम्पॉर्टंट का आहे? शिक्षणाविषयी जर मी तुम्हाला विचारलं की कोणकोणत्या व्यक्तीचं कोणकोणतं शिक्षण झालं आहे, तर तो पर्टिक्युलर विषय जर त्या व्यक्तीने शिकलेला आहे, जसं की आपण महर्षी कर्वे यांच्याविषयी विचार करतो. महर्षी कर्वे यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये कोणत्या विषय शिकवला होता? आता कोणता विषय शिकवला आहे? त्यांनी गणित शिकवलेलं आहे. का? तर गणिताचं त्यांनी अगोदर अध्ययन केलेलं आहे, बरोबर. बाळशास्त्री जांभेकर शून्य लब्धी हे पुस्तक त्यांचं गणितावर आहे, बरोबर. मग गणित हा विषय ते शिकलेत का? यस, डेफिनेटली. जे विषय शिकलेत त्याच्यावरच ते काम करतील ना. म्हणून लक्षात ठेवायचं पहिले की शिक्षण कशातून झालं आहे? अर्थशास्त्र. ठीक आहे. पुढं अर्थशास्त्र इतिहास घेऊन BA झाले. 65मध्ये MA झाले. हां, आणि LLB 1866मध्ये LLB. आता हा जर सिक्वेन्स विचारला तर लक्षात ठेवा. आता इथं तुम्हाला विचारतात काय? प्रथम ओरिएंटल ट्रान्सलेटर. प्रथम नोकरी कोणती? ओरिएंटल ट्रान्सलेटर. त्यानंतर 1868मध्ये एल्फिस्टन महाविद्यालयात इतिहास व इंग्रजीचे प्राध्यापक. आता इतिहासामध्ये त्यांनी MA केलं आहे, बरोबर. म्हणून एल्फिस्टन महाविद्यालयात इतिहासाचे प्राध्यापक होते, इतिहास आणि इंग्रजीचे. चला, सरकारी न्यायालयात कनिष्ठ न्यायाधीश कधी? 1879. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश. त्यानंतर कायदे काउन्सिलर, कायद्याचे सदस्य. त्यानंतर इंदुप्रकाश साप्ताहिक संपादक म्हणून नेमणूक झाली. इंदुप्रकाश साप्ताहिक यामध्ये ते लिखाण करायचे. इंदुप्रकाश कोणाचं? आता हे चंदावरकर यांचं आहे, परंतु याचे संपादक कोण होते? विष्णुशास्त्री पंडित. विष्णुशास्त्री पंडित हे तेच विष्णुशास्त्री पंडित ज्यांना महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर म्हणतात. ज्यांना महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर म्हणतात. का? तर विधवाविषयक काम, विधवा विवाह याविषयक काम केलेले आहे. कोणी? विष्णुशास्त्री पंडित यांनी. आता यांनी स्वतः एका विधवेशी विवाह केला होता, त्यांचं नाव होतं कुसाबाई. असेच एक व्यक्तिमत्व ज्यांनी विधवेशी विवाह केला होता ते कोण होते? कर्वे साहेब. ठीक आहे. बाया कर्वे. पुढे जाऊन त्यांनी त्यांचं नाव आनंदीबाई कर्वे ठेवलं होतं. त्या कोणत्या सदनामध्ये होत्या? शारदा सदनमध्ये होत्या. शारदा सदन कोणाचं? पंडिता रमाबाई यांचं. असा सिक्वेन्स तुम्ही पाठ करायचा. ठीक आहे. आता लोकसेवा काय म्हणून प्रसिद्ध आहेत? अर्थशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. ठीक आहे. जे दादाभाई नौरोजी आहे ना, दादाभाई नौरोजी यांची जी सिद्धांत होता ड्रेन थ्योरी, ड्रेन थ्योरीला यांनी 100% प्रूव्ह नाही मानलंय. ठीक आहे. ते असं म्हणत होते की हे 100% प्रूव्ह नाही आहे, म्हणजे 100% खरी नाही आहे. त्यांनी थोडा का ना विरोध दाखवला होता. ठीक आहे. सॉरी. चला,
रानडे यांनी इंग्रजीतून लेख लिहून प्रबोधन केलेत. आता हे इंग्रजीतून लेख का लिहित त्यावेळेस असं का असायचं की मराठी आणि इंग्लिश दोन्ही गोष्टी घ्यायचे? त्याला एक कारण होतं. कारण एक, आपल्या समाजामध्ये मराठी वाचणारे खूप आहेत, परंतु आपल्यातले आपण असं म्हणतो की बाबा आपल्याला त्यावेळेस जे स्वतःला त्यावेळेस घेऊन जा, त्या सिच्युएशनमध्ये घेऊन जा की त्यावेळेस अस्पृश्यांची सावलीसुद्धा चालायची नाही. सावली जरी पडली तर आंघोळ करून घ्यायचे. आता ब्रिटिश नवे होते, त्यांना माहीत नव्हतं की एक्झॅक्टली काय, म्हणून आपल्या ज्या समस्या आहेत त्या इंग्रजीमधून त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे ना. त्यासाठी बाळशास्त्री जांभेकर यांनी 2 भाषेमध्ये, म्हणजे एका साईडला मराठी आणि त्याच साईडला त्याच पेजवरती दुसऱ्या साईडला तेच ट्रान्सलेट केलेलं होतं. म्हणजे काय, सरकारपर्यंत आपल्या समस्या पोचवायच्या. ठीक आहे, चला पुढं. आता हे 66 आहे. 1866 मध्ये मुंबई येथे विधवा विवाह उत्तेजक मंडळ, आता हे लक्षात ठेवा, हे एक मंडळ आहे हां, आणि जे कर्वे यांनी स्थापन केलं ते निवारक मंडळी होतं. ठीक आहे, इथं लक्षात ठेवा मंडळ. इंदुप्रकाशमधून पुनर्विवाह लेख लिहिले. कर्वे यांनी निवारक मंडळी वर्धा येथे स्थापन केली. ठीक आहे, चला. 1856 तुम्हाला माहिती आहे, डलहौसी यांनी विधवा विवाहाचा कायदा, डलहौसी, जे आपलं 1857चं युद्ध झालं होतं त्याच्यामध्ये आपल्या लोकांनी ह्या कायद्याला पण जबाबदार पकडलं होतं. कारण काय, त्यांचं त्यावेळेस असं म्हणणं होतं की तुम्ही आमच्या सामाजिक गोष्टींमध्ये ढवळाढवळ करताय. ठीक आहे, परंतु ज्यावेळेस असं झालं, आता समाजसुधारक तर होते, आता 2 व्यक्तिमत्व असे आहेत ज्यांना टीका करण्यासाठी त्यांचे जे विरोधक आहेत त्यांना ते बोलके किंवा बोलघेवडे सुधारक म्हणतात. म्हणजेच काय, एक त्यापैकी कोण होते असं म्हटलं जाते, त्यापैकी कोण, न्यायमूर्ती रानडे यांना. कारण ज्यावेळेस न्यायमूर्ती रानडे यांची पहिल्या पत्नी वारल्या तर त्यांनी असं अपेक्षित होतं की एक विधवा विवाह असा करायला पाहिजे होता. बट त्यांनी काय केलं, त्यांच्यापेक्षा ज्यावेळेस ते 32 वर्षाचे होते तर त्यांनी रमाबाई रानडे या तत्कालीन, त्यांचं वय खूप कमी होतं, 13-14 वर्षाचे होतं, त्यावेळेस त्यांनी त्यांच्याशी लग्न केले, म्हणून त्यांच्यावरती टीका केली जाते. परंतु त्यांचं जे काम आहे ते तुम्ही असं डावलू शकत नाही. हां, ही वर्क व्हेरी हार्ड. चला, रमाबाई रानडे हिंदू लेडीज सोशल क्लब, सेवा सदन, आर्य महिला समाजच्या सदस्य होत्या. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. पुढे बघा, रानडे यांनी समाज सुधारणा का करायच्या याची कारणे दिली आहे. काय, जातीभेद कमी करणे, जाती व्यवस्था नष्ट करणे, शिक्षण प्रसार, अंधश्रद्धा, बालविवाह, जरट विवाह, विधवा पुनर्विवाह यासाठी समाज जागृती करणं गरजेचं होतं. आता हे सर्व पॉझिटिव्ह पॉईंट आहे. याच्यामध्ये जर एखादा निगेटिव्ह आयोगाने टाकला तर लगेच एलिमिनेट करायचं. हां बघा, एक हे 1882 मध्ये पुणे येथे फिमेल हायस्कूल स्थापनेत रानडे यांचा, आताचं जे आहे ना हुजूरपागा, आता जे हुजूरपागा बघतात तुम्ही बाजीराव रोडवरती, ते स्थापनेत पुढाकार होता. एक पत्नीत्व हाच खरा भारतीय आदर्श आहे. अपवादात्मक परिस्थितीत बहुपतित्वाच्या पद्धतीस मान्यता देण्यात यावी. आता या गोष्टीला तुम्ही एक लक्षात घ्या, त्यांनी ज्यावेळेस असे स्टेटमेंट केलेत ना, आयोग उचलते कुठून कुठून, कोणत्या पुस्तकातून. चला, हां, हे एक लक्षात ठेवा. काय, औद्योगिक परिषद, जसं ग.वा. जोशी यांनी एक आपण होतं देशी व्यापार उत्तेजक सभा, ते चालू केली होती. कारण काय, स्वदेशीचा पुरस्कार करण्यासाठी. ॲट द सेम मुमेंट रानडे यांनी स्वदेशीला पुरस्कार केला स्वदेशीचा. मग आम्हाला पर्याय काय, तर औद्योगिक परिषद कोणी चालू केली, रानडे यांनी. ठीक आहे, समाजाच्या विविध अंगाचा विकास, समाजाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, व्यापार, उद्योग व धार्मिक, थोडक्यात सर्व क्षेत्राचा विकास महत्त्वाचा आहे. ठीक आहे, चला. रानडे यांनी जे आपली जी पत्र आहेत, म्हणजे वृत्तपत्र आहेत, ठीक आहे, याला सार्वजनिक शाळा असं म्हटलं होतं. सार्वजनिक शाळा. चला, चला. आता हे मी तुम्हाला आत्ताच नरेट केलं आहे. काय, 28 ते 30 डिसेंबर 1885 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापनेमध्ये त्यांचा पुढाकार होता, पहिले सदस्य होते. त्यानंतर सामाजिक परिषद 1887, कुठं, 1887ची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
ची जी सभा झाली होती ती कुठे झाली होती, प्रश्न क्रमांक 2, ती सभा कुठे झाली होती आणि त्याचे अध्यक्ष कोण होते? ठीक आहे, सभेचं नाव, सभेचं ठिकाण आणि अध्यक्ष हे मला सांगा. ठीक आहे, चला. हां, यानंतर वक्तृत्वोज्जक सभा, वसंत व्याख्यानमाला, हां, फिमेल हायस्कूल, आता जे आपण तुम्ही हुजूर पाका बघितलं ते, आणि सामाजिक परिषद. याच्यातून काय केलं आहे? समाज प्रबोधन. समाज प्रबोधन बघा, लेक्चर थोडं आहे ना स्पीडमध्ये का? त्याचं कारण आहे, कारण आपण परीक्षा लवकर आहे आणि पटापट सर्व गोष्टी व्हायला पाहिजे म्हणून. चला पुढं. 1885 ते 90च्या दरम्यान कोणाला मदत केली? बेहरामजी मलबारी. कुठले हे? गुजरातचे. गुजरात म्हणजे इन पर्टिक्युलर बडोदा, इथला जन्म. गुजरात अँड गुजरातीज, नीती विनोद ही त्यांचे पुस्तकं. कोण? बेहरामजी मलबारी. इंडियन स्पेक्टेटर, नीती विनोद, गुजरात अँड गुजरातीज. आणि दादाभाई नौरोजीचं एक वृत्तपत्र होतं, कोणतं? व्हॉइस ऑफ इंडिया. याच्यामध्ये बेहरामजी मलबारी यांनी लिखाण केलेलं आहे. चला. हां, प्रार्थना समाज आणि रानडे. प्रार्थना समाज, आता सार्वजनिक सभा आणि प्रार्थना समाज याच्याशी संबंध आहे न्यायमूर्ती रानडे यांचा. तर आता एक लक्षात घ्या, 1860 काय झालं? परमहंस सभा संपुष्टात आली. आता ही परमहंस सभेच्या अगोदर काय होतं? मानव धर्म सभा होती. मानव धर्म सभा कुठं? सुरत येथे. सुरत. कधी? 1844ला. कोणी? दादोबा पांडुरंग तळखरकर यांनी स्थापन केली होती सुरतमध्ये. त्यासाठी दादोबा यांनी धर्मविवेचन हा ग्रंथ लिहिला होता. आता ही सभा बंद झाली आणि 1849 मध्ये काय? 1849 मध्ये मुंबईमध्ये परमहंस सभा स्थापन झाली. आता परमहंस सभेसाठी सुद्धा दादोबा पांडुरंग तळखरकर यांनी पारमहंसिक ब्राह्मधर्म असा ग्रंथ लिहिला होता. आता पुढं परमहंस सभेचं झालं काय? आता ही होती गुप्त संघटना परमहंस सभा. थोडंसं इन डिटेल सांगतोय. परमहंस सभा होती गुप्त संघटना. आता जो राज्यसेवेला प्रश्न आलेला आहे की सोबत जेवण करावं लागतंय, तो परमहंस सभेचा होता. ठीक आहे. ब्राह्मो समाजाची तत्व आहेत ती प्रार्थना समाजामध्ये कशी आली, आता आपण ते थोडंसं बघू. ठीक आहे. तर ब्राह्मो समाजाचे जे नेते होते कोण? केशवचंद्र सेन मुंबईत आले होते. त्यांनी डॉक्टर आत्माराम पांडुरंग तळखरकर, आता हे डॉक्टर जे आहेत, हे जे डॉक्टर आहेत, हे डॉक्टर कोणासोबत झाले होते? भाऊदाजी लाड आणि डॉक्टर आत्माराम पांडुरंग तळखरकर हे सोबतच म्हणजे वर्गमित्र आहेत. हां, ठीक आहे. तळखरकर पुढाकाराने भाऊ महाजन, परमानंद, वामनाबाजी मोळक, चंदावरकर, गोपाळ हरी देशमुख यांना एकत्र घेऊन 31 मार्च 1867 प्रार्थना समाजाची स्थापना कुठे? मुंबईमध्ये. इथं झाली. आता यांचं जे एक वृत्तपत्र आहे काय? सुबोध पत्रिका. ठीक आहे. प्रार्थना समाजाचं मुखपत्र हे सुबोध पत्रिका. एक तुम्हाला अजून सांगतो, एक समाज स्थापन झाला. ठीक आहे. त्याला त्यांचे विचार पसरवायचे. मग काय? वृत्तपत्र काढावं लागेल. कोणतं काढलंय? सुबोध पत्रिका. लक्षात ठेवा. कुठं? गिरगाव ह्या भागात मुंबईमध्ये स्थापना झालेली. आता तुमचं एक कनेक्शन मी सांगतो कसं. पंडिता रमाबाई. आता पंडिता रमाबाई तुम्हाला चांगलं माहिती आहे. पंडिता रमाबाई यांचं जे मूळ कार्यक्षेत्र होतं, ठीक आहे, ते महिलांविषयी काम करण्याचं होतं. परंतु एक मला सांगा, ज्या वेळेस आता गंगामुळे हे त्यांचं गाव, ठीक आहे, गंगामुळे कर्नाटकवरनं त्यांचे आईवडील ज्यावेळेस वेळेले, दोन्ही बहीण भाऊ यांनी भ्रमंती चालू केली आणि हे बंगाल प्रांतात पोहोचले. ठीक आहे. बंगाल प्रांतामध्ये पंडिता रमाबाई यांना पंडिता आणि सरस्वती, ठीक आहे, असा त्यांना एक पदव्या मिळाल्या. तिथं पंडिता रमाबाई यांनी
बापू बिपिन मेधावी यांच्याशी विवाह केला, जे की अब्राह्मण होते आणि ब्राह्मो समाजाचे सदस्य होते. कोण? मेधावी साहेब. पण ज्यावेळेस मेधावी साहेबांचा मृत्यू झाला, निधन झालं, त्यानंतर पंडिता रमाबाई यांना मुंबईमध्ये येण्यासाठी कोणी आग्रह धरला? मग न्यायमूर्ती रानडे होते, तेलंग होते, केटी तेलंग, चंदावरकर होते. आता ही जी सर्व लोक आहेत, ही कोणती आहेत? ही आहे प्रार्थना समाजाची. प्रार्थना समाज, ह्या प्रार्थना समाजाचे व्यक्तिमत्व आहेत हे सर्व, बरोबर. आता प्रार्थना समाजाच्या व्यक्तिमत्वांनी पंडिता रमाबाई यांना का आमंत्रण द्यायचं? कारण प्रार्थना समाज ज्यावेळेस स्थापन होत होता त्यावेळेस ब्राह्मो समाजाचे एक नेते कोण? केशवचंद्र सेन. आपण आत्ताच बघितलं, केशवचंद्र सेन हे मुंबईत आले आणि त्यांच्या सहकार्यामुळं प्रार्थना समाजाची स्थापना झाली. किंबहुना प्रार्थना समाजाचा जो काही बेस आहे तो ब्राह्मो समाज, म्हणजे तिथून तत्त्व घेण्यात आलेली आहे. आता ज्यावेळेस बापू बिपिन मेधावी हे ब्राह्मो समाजाचे सदस्य, केशवचंद्र सेन याचे नेते, म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही असं बघतायत का की प्रार्थना समाजाचं इनडायरेक्ट कनेक्शन हे पंडिता रमाबाई यांच्याबरोबर होतं, म्हणून कदाचित त्यांना इथं आमंत्रित करण्यात आलं. सो बाय दिस वे दे आर कनेक्टेड. याला म्हणतात मॅट्रिक्स कनेक्शन. आता तुम्ही विसरणार नाही, आता तुम्ही कधीच विसरणार नाही. ठीक आहे, चला पुढचं. प्रार्थना समाज याची तत्वे. आता हे जो समाज आहे ना त्याची तत्वे फक्त बघून घ्यायची एक वेळेस. काय? आता प्रार्थना समाजाचे शिकवण काय? मूर्ती पूजा करू नये. आता इथं जर तुम्ही म्हटलं की प्रार्थना आहे तर पहिलंच तत्व काय? मूर्ती पूजा करू नये. थोडंसं आयोग तुम्हाला फसवू शकते आणि आपल्याही डोक्यात तो एक कन्फ्युजन येऊ शकतो की मूर्ती पूजा करू नये आणि इथं म्हणतोय प्रार्थना समाज. तसं नाही. प्रार्थना समाज काय म्हणतोय? मूर्ती पूजा करू नये. परमेश्वराने कोणताही ग्रंथ लिहिलेला नाही. आता एक आपल्याला प्रश्न आला होता, एका साईडला दिलं होतं असं आणि दुसऱ्या साईडला दिलं होतं आर्य समाज. ठीक आहे, आर्य समाज दोन्ही एकमेकांचे मतं शेअर करत नाहीत. मतभिन्नता आहे दोन्ही समाजामध्ये. कारण इथं म्हणतात वेदांकडे परत चला. ठीक आहे, वेद हे आपले खरे ग्रंथ आहेत आणि इथं म्हणतात की परमेश्वराने कोणताही ग्रंथ लिहिलेला नाही. परमेश्वर अवतार घेत नाही. प्रत्येक मनुष्याने परमेश्वराची पूजा केली पाहिजे. या समाजाचे पहिले तत्व काय? सत्य ग्रहण करावे व असत्याचा त्याग करावा. चला, प्रार्थना समाजासाठी रानडे यांनी निबंध लिहिला होता. कोणता? एकेश्वर निष्ठेची कैफियत. चला नेक्स्ट. आता त्यांची पुस्तकं, द व्हेरी इम्पॉर्टंट, द राईज ऑफ मराठा पॉवर हे त्यांचं खूप छान पुस्तक आहे आणि इम्पॉर्टंट पुस्तक आहे, जे आयोगाने ॲटलिस्ट 3 ते 4 वेळेस विचारलं आहे. एसेज इन इंडियन इकॉनॉमी बाय M.G. रानडे. आता इकॉनॉमिक्स का? अर्थशास्त्राची त्यांना अभ्यास घेतला, त्यांनी अभ्यास केला आहे. तरुण शिकलेल्या लोकांची कर्तव्ये, मराठी राजे रजवाडे, हे इम्पॉर्टंट आहे. राईज ऑफ मराठा पॉवर हे इम्पॉर्टंट आहे. चला इथं एक हे मराठी ग्रंथोत्तेजक मंडळी कुठं? नाशिक येथे. लक्षात ठेवा, कधी कधी आयोग तुम्हाला सावरकरांचाही एक पर्याय टाकते पर्यायामध्ये. ठीक आहे. रानडेंचा पुढाकार, पुस्तक पसंत समितीची स्थापना कोण? रावजी शास्त्री गोडबोले, कृष्णशास्त्री चिपळूणकर आणि कृष्णशास्त्री तळेकर हे होते. वक्तृत्वोद्योजक सभा 1870. यासाठी त्यांनी धर्म समाज आणि राजकारणावरील व्याख्याने घेतली आहे. धर्म समाज आणि राजकारण. वसंत व्याख्यानमाला पुणे येथे स्थापन केलेली आहे. वसंत व्याख्यानमाला. ठीक आहे.
चल हां औद्योगिक, हां हे एक लक्षात ठेवा, काय इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया, हां औद्योगिक परिषदेचा उपक्रम त्यांनी चालू केला. हिंदी अर्थशास्त्राचा पाया घातलेला आहे. त्यांनी संयुक्त कुटुंब पद्धतीस विरोध केला आहे. ठीक आहे, अजून काय आठवण्याची गरज नाही, म्हणजे मला नाही वाटत अजून काय आयोग विचारेल याच्यामध्ये. चला नेक्स्ट, समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर साहेब. आगरकर साहेब म्हटलं की काय पहिलं काय डोक्यात येतंय? बुद्धी प्रामाण्यवाद, म्हणजेच जी गोष्ट बुद्धीला पटत नाही ती करायची नाही. पहिले आपल्या बुद्धीवरती ती घासून घ्यायची, मगच मानायचं. चला बघू आगरकर साहेबांचं व्यक्तिमत्व बघू आपण. चला, जन्म 1856, निधन 1895. 1895ला त्यांचं निधन झालं आहे. टेंभू, लक्षात ठेवा, टेंभू आयोग देतंय, आयोग एका साईडला टेंभू देते आणि इथं आगरकर साहेब देतात. हे आहे आयोगाचा पॅटर्नच आहे. चला 14 जुलै 1856 रोजी सातारा, टेंभू. त्यांचे वडील गणेशपंत शिक्षक होते. साहजिक आहे, थोडे एक आपण म्हणतो की बाबा मिडल क्लास परिवारामधून येत होते आगरकर साहेब, म्हणून त्यांना जे काही चटके बसलेत, ठीक आहे, शिकताना म्हणा किंवा इतर गोष्टी फेस करताना सामाजिक जीवनामध्ये आर्थिक परिस्थितीशी झुंज दिलेली आहे. चला आता इथं एक लक्षात ठेवा, काय प्राथमिक शिक्षण कराड, कुठं? सातारा. ठीक आहे, परंतु अकोला येथे वऱ्हाड समाचार येथे मॅट्रिकचे शिक्षण केलं. आता मॅट्रिक त्यावेळेस काय होतं? 7वी मॅट्रिक होती. ठीक आहे, 7वी मॅट्रिक होती, म्हणजे आता जसं 10वीचं आहे तसं 10वी नव्हती, 7वी मॅट्रिक पकडायची तिकडं. तर ज्या वेळेस ते 7वीला होते, कुठं? अकोल्याला त्यांच्या मामाकडे. ठीक आहे, अकोल्याला त्यांच्या मामाकडे. आता मी इथं पहिल्यांदा सांगितलं की त्यांचे वडील शिक्षक होते, ते साताऱ्याला, परंतु आर्थिक परिस्थितीमुळे ते त्यांच्या मामाकडे होते अकोल्याला. आणि त्यावेळेस त्यांनी वऱ्हाड समाचार या वृत्तपत्रामध्ये लेख लिहिलेले आहेत. ठीक आहे, वऱ्हाड समाचार, मी पुन्हा रिपीट करतोय त्यासाठीच, वऱ्हाड समाचार. BA आणि MA केलेले कुठं? डेक्कन कॉलेज, पुणे येथे. ठीक आहे, शिक्षणासाठी त्यांनी पहिले कचेरीत काम केलं होतं, हां, आणि त्यानंतर डॉक्टरकडे कंपाऊंडर होतं. ठीक आहे, पहिले कचेरीमध्ये काम केलं होतं आणि त्यानंतर डॉक्टरकडे कंपाऊंडर होतं. पहिलं हे फर्स्ट. आणि त्याच्या अगोदर जर विचार केलं तर इथं त्यांनी लेख लिहिले वऱ्हाड समाचारमध्ये. हां, इंदोरचे जे संस्थानिक होते होळकर साहेब, यांनी त्यांना एक ऑफर दिली होती की तुम्हाला मी 500 रुपये महिना देईल, आमच्याकडं शिक्षक म्हणून या. परंतु त्यांनी ती ऑफर का नकारली? कारण त्यांनी आईला वचन दिलं होतं की मी फक्त पोटापुरतेच कमवून, परंतु माझ्या बुद्धीला जे पटत नाही ते मी करणार नाही. चला आता न्यू इंग्लिश स्कूल बघा. न्यू इंग्लिश स्कूल कोणी स्थापन केलं आहे? लोकमान्य टिळक, विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि आगरकर साहेब. आता ह्या शाळेमध्ये आगरकर साहेब शिक्षक म्हणून होते, शिक्षक म्हणूनही काम केलेलं आहे. कुठं? न्यू इंग्लिश स्कूलमध्ये. तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कधी झाली? कमेंट्समध्ये सांगा मला. प्रश्न क्रमांक 3. डेक्कन एज्युकेशन सोसायटी 1884. आता डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि डेक्कन कॉलेज कन्फ्यूज नका होऊ. डेक्कन कॉलेज हे सुरुवातीला संस्कृत कॉलेज होतं 1820-22च्या दरम्यान. त्याचं रूपांतर झालं डेक्कन कॉलेजमध्ये. म्हणजे तुम्हाला सांगतो मी कसं येतं. डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि डेक्कन कॉलेज दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. बघा, हे पहिले संस्कृत कॉलेज होतं. ठीक आहे, संस्कृत कॉलेज. मग याचं सेग्रिगेशन झालं. सेग्रिगेशन झाल्यानंतर काय? हे डेक्कन आलं इथं वर्नॅक्युलर, म्हणजेच वर्नॅक्युलर कॉलेज होतं. इथं इंग्लिशमध्ये शिक्षण व्हायचं आणि इथला आपल्या ज्या स्थानिक भाषा म्हणजे मराठी, इथं मराठीमध्ये. आता याला रिस्पॉन्स चांगला भेटला. लोकमान्य टिळक, आगरकर, चिपळूणकर हे शिकलेत, तर याला रिस्पॉन्स चांगला भेटला म्हणून हेच कॉलेज चाललं. आणि याला रिस्पॉन्स नाही भेटला,
याला या व्हर्नाक्युलर कॉलेजला रिस्पॉन्स नाही भेटला, म्हणून याचं काय शिक्षक ट्रेनिंग स्कूल, म्हणजे हे शिक्षकांसाठी ट्रेनिंगची एक शाळा करून टाकलं. म्हणजे हे चाललं आणि हे चाललं नाही. हे काय डेक्कन कॉलेज. आणि आपण आता काय बघतो आहे, आपण आता बघतोय डेक्कन एज्युकेशन सोसायटी बघतोय. कधीची 84ची स्थापना, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची 84ची स्थापना. आता फर्ग्युसन कॉलेज हे 85ला स्थापन झालं. ते डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत आहेत. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत कधी स्थापना झाली 85ला. कोण कोण होते स्थापनाकार तुम्हाला माहिती आहे? कोण? आगरकर साहेब, चिपळूणकर साहेब आणि लोकमान्य टिळक साहेब, तिन्हीही संस्थापक होते. ठीक आहे, संस्थापक. कशाच्या अंतर्गत? डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत. पुढं काय प्रथम प्राचार्य कोण होते? विनायक आपटे होते. विनायक आपटे हे प्रथम आचार्य होते. दुसरे जे प्राचार्य होते ते होते आगरकर साहेब. ते होते आगरकर साहेब, बरोबर. दुसरे जे प्राचार्य होते ते होते आगरकर साहेब. आता इथून पुढचं मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो. काय तर मॅट्रिक्स, कनेक्ट द डॉट्स कसे असतात बघा. आता झालं की फर्ग्युसन कॉलेज स्थापन झालं. एक बघा, फर्ग्युसन कॉलेज स्थापन झालं 1885. ठीक आहे. आता त्याच्या जस्ट 2 वर्षानंतर काय झालं की 1887 मध्ये आगरकर साहेब आणि लोकमान्य टिळक साहेब यांच्यामध्ये राजकीय सुधारणा की सामाजिक सुधारणा याच्यावरनं मतभेद झाले 87 मध्ये. म्हणजे इथं राजकीय आलं, इथं टिळक साहेब लीड करत होते, आणि इथं आलं सामाजिक. इथं काय झालं, इथं होते आगरकर साहेब. ठीक. मग झालं असं की आगरकरांना अपेक्षित होतं की राजकीय सुधारणा अगोदर, सामाजिक सुधारणा अगोदर व्हायला पाहिजे, आणि लोकमान्य टिळकांना अपेक्षित होतं की राजकीय सुधारणा अगोदर व्हायला पाहिजे. परंतु झालं असं, ह्या मतभिन्नात हे जे मतं त्यांची वेगवेगळी झाली 1887 पासून, याचे परिणाम असे झाले की लोकमान्य टिळक जे संस्कृत आणि गणित शिकवायचे, कुठं संस्कृत आणि गणित कुठं शिकवायचे? फर्ग्युसन कॉलेजमध्ये संस्कृत आणि गणित शिकवायचे. लोकमान्य टिळकांनी फर्ग्युसन कॉलेजचा राजीनामा दिला. ठीक आहे, राजीनामा दिला. आता मग गणित कोण शिकवणार? मग फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणित कोण शिकवणार? तर सुरुवातीला कोण आलं गणित शिकवायला? कर्वे साहेब आले, महर्षी कर्वे. महर्षी कर्वे. महर्षी कर्वेंनी काही वर्ष काम केलं, नंतर राजीनामा दिला, आणि ते गेल्यानंतर कोण आले? गोपाळकृष्ण गोखले. गोखले साहेब आले. म्हणजेच एक व्यक्तिमत्व गेलं, दुसरं आलं. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, काय की लोकमान्य टिळकांनी राजीनामा दिला फर्ग्युसन कॉलेजचा, तसंच आगरकरांनी केसरीमधून राजीनामा दिला. केसरीमधून राजीनामा देऊन टाकला. म्हणजे केसरी कशामध्ये होतं? केसरी होतं मराठी. केसरी होतं मराठी. आणि आगरकरांनी ज्या वेळेस सुधारक काढलं, काय सुधारक, त्यावेळेस मराठी तर आगरकर शिकवायचे, मग इंग्लिशमध्ये कोण येतील? मग इंग्लिशमध्ये गोपाळकृष्ण गोखले लिहायचे. ठीक आहे, गोपाळकृष्ण गोखले इंग्लिशमध्ये लिहायचे. तुम्हाला हे सिक्वेन्स कळतोय का कसा आहे तर? बरोबर. आता ही झाली इथपर्यंतची गोष्ट. आता पुढे काय? पुढं तुम्ही हे बघू शकता की जे कर्वे होते, बरोबर, गणित शिकवायचे, मग यांच्या लग्नाला जे की लग्न त्यांनी कोणाबरोबर केलं होतं? बाया कर्वे, म्हणजे आनंदीबाई कर्वे यांच्याबरोबर. ह्या होत्या शारदा सदनच्या. शारदा सदन होतं पंडिता रमाबाई. ठीक आहे. कर्वे साहेबांच्या लग्नाच्या वेळेस आगरकर साहेब हजर होते. प्लस त्यांना घरी दाम्पत्याला, जे आपण म्हणतो ना की उभयतांनी घरी यावे, असं त्यांनी म्हटलं होतं, आणि त्यांच्या घरी हे दाम्पत्य गेलं होतं. त्यावेळेस आगरकरांवरती टीका झाल्या होत्या. मग तुम्ही एक बघू शकता की पंडिता रमाबाई यांच्यावरती टीका करणारे सुद्धा लोकमान्य टिळक आहेत. म्हणजेच
तुम्ही एक समजू शकता की डायरेक्ट इनडायरेक्ट याला म्हणतात नेक्सस. असं नेक्सस क्रिएट करा, असं मॅट्रिक्स कनेक्शन तयार करा ज्याच्याने तुम्ही विसरणार नाही, ज्याच्याने तुम्ही विसरणार नाही. ठीक आहे, चला. सो चला, वृत्तपत्रे केसरी तुम्हाला चांगलं माहिती आहे. केसरीची स्थापना ही 4 जानेवारीची आहे. किती? 4 जानेवारी. आणि मराठा याची स्थापना 2 जानेवारी. मराठा याची स्थापना 2 जानेवारी 1881. हां, दोन्ही 1881. चला पुढे. आगरकरांविषयी जर तुम्हाला एक प्रश्न मी सांगतो, जर प्रश्नामध्ये तुम्हाला असं आलं की हा लेख जर असला तर मॅक्सिमम टाईम त्या लेखाविषयी जर काही असं दिसलं की याच्यामध्ये आपण असं म्हणतो की तत्कालीन गोष्टींवर ते टीका होत आहेत आणि तिथं असं म्हटलं जातं की बुद्धी चालणे म्हणजेच काय, घासून बघा डोक्याच्या तुमच्या बुद्धीवरती ही गोष्ट योग्य आहे का नाही. त्यावेळेस लेख आला ना, हा शब्द शक्यतोवर लेख म्हणून आला ना, तर समजून घ्या आगरकर साहेब उत्तर जास्त असत्या. फक्त थोडा प्रश्न समजून घ्या. चला, जातीय विषमता विरोध, अस्पृश्यता आणि जातीभेदाविरुद्ध सुधारक मध्ये लिहिलेले आहे. स्त्री शिक्षण आणि विधवा पुनर्विवाह, स्त्रियांसाठी शैक्षणिक संधी वाढविण्यासाठी प्रयत्न केले, विधवांच्या दुःखावर लेखनाद्वारे प्रहार केले. बुद्धी प्रामाण्यवाद, विज्ञाननिष्ठा आणि व्यक्ती स्वातंत्र्य, हे 3 गोष्टी लक्षात ठेवा. ह्या 3 गोष्टी आगरकरांशी 100% जुळणाऱ्या आहेत. बुद्धी प्रामाण्यवाद, विज्ञाननिष्ठा आणि व्यक्ती स्वातंत्र्य. ज्या वेळेस प्रश्न येतो ना, तर आगरकर जर असले पर्यायामध्ये तर हे 3 एक वेळेस चेक करून घ्या आहेत का याच्याशी रिलेटेड स्टेटमेंट. बघ, प्रसिद्ध पुस्तके, डोंगरीच्या तुरुंगात 101 दिवस, ब्रिटिश कैदेविषयक अनुभव. ठीक आहे, आता हे आगरकरांनी लिहिलं होतं डोंगरीच्या तुरुंगाविषयी, बरोबर. आता माझा एक प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3, की ज्यावेळेस मंडालेच्या तुरुंगामध्ये लोकमान्य टिळक हे होते त्यावेळेस त्यांनी एक ग्रंथ लिहिला होता. ठीक आहे, त्या ग्रंथाचं नाव काय ते मला सांगा. म्हणजेच असं म्हटलं जातं आहे की आगरकरांना ज्यावेळेस दमा होता ना, तर आगरकर मंडालेच्या डोंगरीच्या तुरुंगामध्ये आगरकर साहेब असे एका साईडला बसलेले राहायचे. त्यावेळेस लोकमान्य टिळक साहेब त्या जेलमध्ये सुद्धा व्यायाम करायचे. चला बघू. हां, अलंकार मीमांसा, हां, हे पुस्तकं आयोगाने विचारलेली आहेत, एक वेळेस बघून घ्या. अलंकार मीमांसा, साहित्यिक विश्लेषण. शेक्सपियरच्या हॅम्लेटचे मराठी अनुवाद काय, विकार विलसित. आय थिंक मला वाटते एक 6 ते 7 वेळेस विचारला आहे. काय, विकार विलसित किंवा हॅम्लेट. गुलामगिरीचे शस्त्र, वाक्याचे पृथक्करण, संमती वयाच्या विधेयकाला पाठिंबा दिला होता. संमती वय. व्यक्तिमत्व समजून घ्या फक्त. चला, हे तर झालंय. हां, बघा आता ही जी घटना आहे, समाजाच्या विरोधाला सामोरे जाणं नॅचरल होतं, कारण की पुनर्विवाह, जाती भेदविरोध यांच्याविषयी ते बोलत होते. जिवंतपणीच प्रेतयात्रा बघितली होती त्यांनी. जिवंतपणीच प्रेतयात्रा बघितली होती. म्हणजे ते ज्यावेळेस जिवंत होते ना, त्यांच्या घरासमोरून आपण म्हणतो ना पुतळा वगैरे हे करून ते घेऊन जात होते. ज्यावेळेस आगरकरांविषयी असं म्हटलं जाते की देव न मानणारा देव माणूस, स्वतःची प्रेतयात्रा बघितलेला सुधारक, बुद्धिवादाचे जनक अशी आगरकरांची ओळख आहे. बुद्धिवादाचे जनक म्हणजे असं म्हटलं जाते, ज्यावेळेस आगरकरांचा मृत्यू झाला होता ना, निधन झालं होतं त्यांचं, त्यांनी कमरेला 20 रुपये बांधून ठेवले होते. म्हणजे जी काही पुढची प्रोसेस आहे त्याचं ओझं दुसऱ्यावर नको. ठीक आहे, तर अशी एक विचारसरणी आपल्या भारतात होऊन गेलेली आहे. बुद्धिप्रामाण्यवाद, द ग्रेट आगरकर सर. चला, प्रसिद्ध विधाने. आता इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार. हे कोणत्या वृत्तपत्राच्या शीर्षभागावरती डोक्यावरती लिहिलेलं राहायचं? प्रश्न क्रमांक 4. कोणत्या वृत्तपत्रावरती असायचं? तुमच्यासाठी प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 4 कमेंटमध्ये सांगा. समाजाची प्रगती स्त्रियांच्या शिक्षणावर अवलंबून आहे. दिस इज इम्पॉर्टंट. ठीक आहे, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट.
नेक्स्ट, 39 वर्षामध्येच निधन झालं होतं त्यांचं. शिक्षण क्षेत्रातील योगदान तुम्ही बघितलंय काय, फर्ग्युसन कॉलेज, डेक्कन एज्युकेशन सोसायटी आजही प्रगतीपथावर आहेत. ठीक आहे. चला, सो आय होप सेशन तुम्ही एन्जॉय केलं असेल. अजून असे 1-2 सेशन आम्ही घेऊन येऊ, म्हणजे परीक्षाभिमुख जेवढे समाजसुधारक आपल्याला कव्हर करता येतील ते आपण करणारच आहोत. आणि जर तुमचे काही सजेशन्स असतील, काही प्रतिक्रिया असतील तर मला कमेंट्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे नोटिफिकेशन चेक करत राहा. ठीक आहे. सो जे प्रश्न मी विचारलेत ते कमेंट्समध्ये उत्तर नक्कीच द्या. सेशन कसं वाटलं ते सांगा. सो थँक्यू फॉर वॉचिंग विदर्भ IAS. आणि असंच प्रेम देत राहा. आम्ही नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहू. ठीक. थँक्यू फॉर वॉचिंग विदर्भ IAS. थँक्यू सो मच.